हाय हॅलो नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत बटर पनीर मसाला। बघू शकता किती छान बनलेला आहे आणि एकदम कमीत कमी साहित्यामध्ये बनवणार आहोत। तर तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की कशी झालेली आहे भाजी। खूप छान झाली होती। कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता, एकदम रेस्टॉरंट सारखीच भाजी झालेली आहे। आणि वरतून छान अशी मी फ्रेश मलाई घातलेली आहे घरची। तुम्ही बाहेरची फ्रेश क्रीम पण वापरू शकता आणि खूप मस्त भाजी होते। तुम्ही पण एकदा नक्की बनवाच माझ्या म्हणण्यानुसार। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातलेला आहे आणि त्यामध्ये इथे शेंगदाणे घेतलेले आहेत मी, 2 हिरव्या विलायच्या, 2 मिरे आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे। आणि हे छान आपण असं 2-3 मिनिट भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। एकदम कमीत कमी आपल्या घरामध्ये जे सामान अवेलेबल असते त्याच सामानामध्ये आपण ही भाजी बनवूयात। इथे लसण घातलेला आहे मी 4-5 पाकळ्या। शेंगदाणे आणि खोबरं थोडं भाजून घ्यायचं आहे, नंतरच लसण घालायचं आहे, जेणेकरून हे लसण करपणार नाही। बघू शकता चांगलं असं भाजून झालेलं आहे, जास्त काळपट पण भाजायचं नाही। आणि सगळं एका चाळणीमध्ये मी काढून घेतलेलं आहे। आणि त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये इथे मी 3 ते 4 कांदे कट करून घेतलेले आहेत। तुम्ही भाजी किती बनवणार आहात याच्यावर डिपेंड आहे, तुम्ही किती कांदे घ्यायचे आहेत। तुम्ही जेवढ्या जास्त प्रमाणात बनवलेली आहे भाजी तुम्ही तेवढे जास्त तुम्ही कांदे वापरायचे आहेत। इथे मी 3-4 कांदे असे उभ्या साईडचे कट करून घेतलेले आहेत आणि हे कांदे पण आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। बघू शकता कांदा आहे 3 ते 4 मिनिट लागतात कांदा भाजण्यासाठी लो फ्लेमवर। आणि लगेच आपण याच्यामध्ये मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, बारीक असे कट करून घ्यायचे आहेत। आणि टोमॅटो पण याच्यामध्येच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, सॉफ्ट होईपर्यंत टोमॅटो भाजायचे आहेत आपल्याला। कांदे आणि टोमॅटो सोबतच भाजायचे आहेत, जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि पटकन भाजी पण बनेल। तुम्ही अशा प्रकारे एकदा बनवा, खरंच खूप छान होते भाजी। आणि मी वरतून याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकते आणि कोथिंबीर टाकल्यावर पण आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे। याला पण 3 ते 4 मिनिट असे लागतात टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी। लो टू मीडियम फ्लेमवरच छान असं भाजून घ्यायचं आहे। मी याच्यावर 1 मिनिट झाकण ठेवून पण छान असं वाफवून घेते, जेणेकरून टोमॅटो लवकर सॉफ्ट होतील। 1 मिनिट झाल्यावर झाकण काढून बघू शकता टोमॅटो हे अगदी सॉफ्ट झालेले आहेत। हे अशाच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। छान असे सॉफ्ट झालेले आहेत। तसेच हे शेंगदाणे आणि खोबरं पण थंड झालेलं आहे। ते थंड झालं की लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे अगोदर सगळं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं जर एकदाच टाकलं टोमॅटो कांदा तर हे जाडसर राहील आणि ते एकदम बारीक व्हायला त्याला जास्त वेळ नाही लागत। म्हणून अगोदर हे बारीक करून घ्यायचं कांदा खोबरं वगैरे ते। आणि हे लगेच कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये घालून घेऊयात त्याच वाटणामध्ये आणि थंड होऊ द्यायचं आहे अगोदर। आणि थंड झाल्यानंतर मग याची छान अशी फाईन पेस्ट बनवायची आहे। तुम्ही याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी पण वापरू शकता आणि एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे, जाडसर आपल्याला पेस्ट अजिबात नकोय। तर इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत, दालचिनी, विलायची, मिरे आणि फूल घेतलेला आहे आणि तेजपत्ता। तर एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे भाजीला आणि थोडंसं बटर पण घातलेलं आहे मी। बटर आणि तेल छान गरम झालं की यामध्ये आपण हे खडे मसाले जे घेतले होते ते खडे मसाले घालून घेऊयात आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। 1 मिनिट हे छान असं खडे मसाले आणि जिरे भाजून घ्यायचं आहे। लगेच इथे मी एक छोट्या साईजचा कांदा बारीक असा कट केलेला आहे आणि कांदा पण छान असा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही। आणि इथे मी लसण अद्रक पेस्ट वापरते, तुम्ही घरची फ्रेश पण पेस्ट वापरू शकता।
इथे मी छोटं पॅकेट घेतलेलं आहे म्हणून पूर्ण पॅकेट टाकलेलं आहे मी. 1 चमचा 1 ते 1.5 चमचा तुम्ही लसूण अद्रकची पेस्ट वापरायची आहे आणि ही पण छान अशी कांद्यासोबत भाजून घ्यायची आहे. लसूण अद्रकने खूप छान फ्लेवर येतो भाजीला. थोडासा गॅस मी हाय फ्लेमवर केलेला आहे आणि चांगलं हे भाजून घ्यायचं आहे. बघू शकता छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजलेला आहे कांदा. आता ही पेस्ट केलेली आहे आपण ती पेस्ट घालून घेऊयात. पूर्णपणे पेस्ट घालून घेतलेली आहे आणि छान असं हे भाजून घ्यायचं आहे. हा मसाला भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, अर्धा ते पाऊण तास लागतोच मसाला भाजण्यासाठी. तेव्हा छान असं तेल सुटते आणि भाजीला टेक्स्चर पण छान येते आणि टेस्ट पण खूप छान येते. तुम्ही जेवढा मसाला भाजणार तेवढंच छान टेस्ट पण येईल भाजीला आणि रंग पण येईल. बघू शकता 5 ते 6 मिनिट लो फ्लेमवर मी मसाला झाकून ठेवून भाजून घेतलेला आहे. तर तुम्ही हे सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खालून चिटकणार नाही. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं होतं जेणेकरून ते पण मसाला आपला वेस्ट नाही जाणार आणि ते पाणी पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. परत 7 ते 8 मिनिट हे आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे, कच्चेपणा त्याचा बिलकुल राहिला नाही पाहिजे, छान असं तेल सुटेपर्यंत. इथे काही मसाले घेतलेले आहे, पनीर मसाला, धणेपूड, किचन किंग मसाला आणि हा गरम मसाला घेतलेला आहे मी. हे सगळे मसाले टाकून घेऊयात आपण यामध्ये. आणि काश्मीरी लाल मिर्च घेतलेली आहे मी कलरसाठी आणि लाल तिखट पण घालायचं आहे 1-1.5 चमचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे, तुम्हाला किती स्पायसी भाजी आवडते त्यानुसार. इथं अर्धा चमचा मी हळद घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मी साखर घातलेली आहे. साखर पण घालणं गरजेचं आहे. आणि हे सगळे मसाले आपण मिक्स करून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवून मी परत एकदा छान असं 7 ते 8 मिनिट मी मसाला भाजू दिलेला आहे. बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. वरतून मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यामध्ये आणि हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या थिकनेसनुसार ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला किती पातळ किती थिक भाजी पाहिजे ते. हवं असेल तर थोडं पाणी घालू शकता, पण पाणी गरमच वापरायचं आहे. परत झाकून ठेवून मी 7 ते 8 ही भाजी मसाला शिजू दिलेला आहे. तर बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि तेल पण खूप छान तेल सुटलेलं आहे भाजीला. कलर पण बघू शकता आणि कन्सिस्टन्सी पण बघू शकता, खूप छान झालेली आहे. आता यामध्ये पनीर, हे फ्रेश पनीर वापरलेलं आहे मी. हे पनीर सर्व याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कलर वगैरे बघू शकता किती छान आलेला आहे. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि कन्सिस्टन्सी बघू शकता किती छान झालेली आहे. अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. वरतून छान असा कोथिंबीर घालून घेतलेला आहे मी. आणि तुम्ही खरंच एकदा माझ्या म्हणण्यानुसार भाजी एकदा नक्की बनवून बघा, खूप टेस्टी लागते. आपण याच्यामध्ये काजू घातलेले नाहीत, जास्त काही घातलेलं नाही. जे घरात साहित्य असतं त्याच साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवलेली आहे. आणि वरतून मी छान अशी क्रीम घालून घेतलेली आहे. पराठ्यासोबत, नानसोबत, भातासोबत तुम्ही कशासोबत पण सर्व करा, खूप टेस्टी लागते. खूप मस्त झाली होती. आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.